पोरगी पाहायला जावं लागेल, नाही तर पोरगं काय काढल्यासारखं करून पोरगं आहे का खाऊन पिऊन काही लग्नासाठी कसं घुरणी पडली. त्याच्या मामाला स्नेहा लागेल समजा, त्याच्या मामाला भेटा लागेल, पोरगी पाहायला चला बा असं म्हणा लागेल. काय म्हणतो आले का गंगाराम भाऊ? तुला सांगू म्हणलं होतं ना का बा आपल्याला पोरगी पाहायला जावं लागते म्हणून सांग. मी आता घरी जाऊन सांगितलं, थोडा वेळ वाट पहा येईलच. आले का दादा? या तुमचीच वाट पाहत होतो. मी काय म्हणत होतो गंगाराम, अरे आपल्या पोराचं लग्न करायचं आहे तर पोरगी पाहायला जावं लागते. तुमच्या जीबीला हाडगीड आहे का नाही? पोरगं तुमचं आपलं म्हणून राहिलं, त्याची मजा करायची सवयच आहे. बरं पुढं कामाचं बोला, कुठे जायचं काय जायचं? मी काय म्हणत होतो गंगाराम, आपल्या गंप्यासाठी पोरगी पाहायला जायचं आहे. जाऊ ना मग, त्यात काय विषय आहे? मला थोडी खर्च लागणार आहे. बाई चहा पाणी करशील का नाही? काही तर उभ्या उभ्या गोष्टी सांगून राहिले. याला तर निरं खाचीच पडली आहे. ही अशी बात आहे की खाली पेट भेजा काम नाही करताना. बस कर हे पुराणा डायलॉग, लय जुना झाला. मी बनवते चहा, तुम्ही गोष्टी तर उद्या पूर्ण. मी काय तुमच्या म्हणण्याच्या पलीकडे जातो का? मी काय म्हणतो उद्या सकाळी आपल्याला 7-7:30 वाजता त्या टाईमनं जावं लागेल. म्हणजे का तुम्ही एसटी नेऊन राहिले का बा? नाही विमान बोलावतो ना. ते काय दादा, आपण क्रुझर गाड्या करू 2 आणि चाललं जाऊ. काय गणपतीची सोबती गिफ्ट आहे त्याच्यासोबत, एका गाडीत ते जाईल आणि एका गाडीत आपण जाऊ. ठीक आहे उद्या जाऊ मग. चहा पाणी घेऊन जा दादा. एरी त्या भाऊ आल्यावर खाल्ल्या पिल्ल्या ह्या थोडी जाते, पाहिजे किती मोठा झाला. मी काय म्हणतो, तुमची झाली का तयारी? थोडासा नाश्ता गिष्टा खाऊन गेले असते. आपल्या घरी काय नाश्ता गिष्टा? आता त्याची सोबत पोरगी पाहायला जायचं आहे, त्याच्याच घरी नाश्ता गिष्टा करायचा. आपल्या घरी काय फुकटचा खर्च. जा मग, तुमची वाट पाहत असन, गाडी गिडी आली असन. मागू नका बसू, पुढं बस जा. मी काली मागं बसतो, मी पुढत बसन, काली झटके घेत जाईन. बाय गे नाही का कोणी? तू याचा विचार आहे वाटते, पण मला एकट्याला सांगितलं ना. जातो मग मी, आपल्या घरादारावर लक्ष ठेवतो. हो जा लवकर, तुमची वाट पाहत असन. त्या पोराची तयारी झाली का नाही? तर अजून गाडी आली. हे बाबू गणप्या कुठे आहे? बस थोडे कपडे चेंज केले का झालं माझं. तुझे मित्र आले का? येईल ना, आता मी फोन लावतो त्यांना. तुझे सोबती कोण कोण आले मग? माझे सोबती काय 4-5 आहे. ते कोणकोणते आहे? एक अतुल आहे, रामू आहे, श्यामू आहे. अजून आला नाही. पोराची तयारी झाली का नाही तर जाऊन पाहा लागेल. गणप्या भोसूरचा तयारी करत नाही लवकर. दोन्ही गाड्या आल्या वाटते. चला नाश्ता गिष्टा करून घ्या, हेच टाईम आहे. आला का गंगाराम? ये चाल नाश्ता गिष्टा करून घे, नाही तर मग म्हणशील का मला खाऊ पिऊच नाही घातलं. खा प्यात लागणच, कारण का घरी बी काही खाल्लं नाही. मला माहीत आहे इकडे असल्यावर घरी काय खाय. तर चला ना बा घरात, काही इतर गोष्टी सांगता. चल तुझी बहीण वाट पाहत असन, नाश्ता थंडा होईल. आता पोरगी पसंत आली असेल तर पुढच्या गोष्टी करून घ्या तुम्ही. मी काय म्हणतो, आता पोराची पोरीची पसंती तर झाली, आता पुढचं बोलणं करायला काही हरकत नाही. हो बोलून घ्या ना. आता पोरीचा मामा आहे आणि पोराचाही मामा आहे, दोघं बोलून घ्या. त्यात काय देवाणघेवाणीचा काय विषय आला? जे काय मानपण द्या लागते त्याची गोष्ट, बगर मानापणाशिवाय तर होतच नाही ना. मी काय म्हणतो शंकरराव, कोणती गोष्ट सरळ होऊ द्या. पोराचं शिक्षण वगैरे किती झालं? पोरानं काय सायन्स घेऊन ॲग्रिकल्चर केलं आहे. ॲग्रिकल्चर म्हणजे काय हो नेमकं? ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीविषयक नॉलेज. पोराकडले लग्नाच्या दिवशी पाहुणे किती घेईल बा अंदाज? धरून घ्या ना 400-500 पाहुणा. मग त्याला गाड्या गिड्या लागन ना आणाले. हो त्याच्यासाठीच तो हे बोलाचाली करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे काय आम्हाला द्या लागते बाबा पैसे? तसं नाही हो, पण सोयऱ्याचीच मांडी झाकली पाहिजे ना. पहा माई एक भाषी एकटीच आहे, सगळं काही तिचंच आहे. मग त्या पुढचा काय सवालच नाही. मग तारीख काढायला काही हरकत नाही, काढून घ्या. पंडितजीला बोलावतो आणि तारीख काढतो. पंडितजीला काय बोलावं लागते? गंगाराम मस्त आहे, हेच काढते तारीख. म्हणजे फकट मलाच भया, तुमच्या खिशाला खरोज लागलीच नाही पाहिजे. पुरीवाले घेईन ना पैसे, आपण त्याच्या घरी तारीख काढून राहिलो. तसं नाही बा, दोघाचा खर्च अर्धा. तुमचं पोरग आहे ना आमची पोरगी आहे, दोघाचा खर्च अर्धा. हे बरोबर आहे. पहा तारीख काढसान तर 3, 13, 9, 18 अशी तारीख नका काढू. तारीख निघन ते त्याच्या ग्रहमानाच्या हिशोबानं, त्याच्या राशीच्या हिशोबानं. हे बरोबर आहे, ते आपल्या हिशोबाने थोडी निघणार आहे तारीख. पण आमच्या अजून पुतण्याचं लग्न आहे, ते पाहा लागन. तारीख निघाली की मित्र हो, मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये कळवतो. या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या भागात. मित्र हो, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाल म्हणून तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.